पुढे पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे कोल्हापूरमध्ये पंचगंगेची पाणी पातळी 2 फुटांनी वाढ झाली। पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे आता वाटचाल सुरू आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 35 फुटांवर आहे, इशारा पातळी 39 फुटांवर आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, आत्ताची स्थिती काय? नक्कीच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली आहे, काहीशी उसंत दिलेली आहे। विशेषतः धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झालेला आहे। शहर आणि परिसरामध्ये पावसाची उघडझाप सुरू आहे। मात्र असं जरी असलं तरी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमधली वाढ मात्र कायम असल्याचं बघायला मिळतंय। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 35 फूट 5 इंचांवर आहे, म्हणजेच पंचगंगा नदी आता इशारा पातळीकडे वाटचाल करते। पंचगंगा नदीची इशारा पातळी ही 39 फुटांवर आहे आणि वाढलेल्या या सगळ्या पाणी पातळीमुळे पंचगंगा नदीचं हे विस्तीर्ण रूप आपल्याला बघायला मिळते असं म्हणावं लागेल। आणि अशाच पद्धतीची परिस्थिती जिल्ह्यातील अन्य नद्यांमध्ये देखील बघायला मिळते। दुसरीकडे राधानगरी धरणाचा विचार केला तर राधानगरी धरणातून एका स्वयंचलित दरवाजातून जवळपास 4000 क्युसेक्सचा विसर्ग भोगावती नदीपात्रामध्ये आणि पर्यायाने या सगळ्या पंचगंगा नदीपात्रामध्ये होतोय। तर दुसऱ्या बाजूला काळमवाडी धरणामधून देखील आता पाण्याचा विसर्ग होतोय आणि त्यामुळे देखील या सगळ्या पाण्याची पातळी वाढत असताना आपल्याला बघायला मिळते। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देखील दिलेला आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की जरी पावसाचा जोर कमी झालेला असला, काहीशी उघडझाप पावसाची सुरू असली तरी नद्यांच्या पाणी पातळीमधली वाढ मात्र कायम असल्याचं बघायला मिळते। नक्कीच अपडेट्स घेत राहू। तूर्तास धन्यवाद भूषण।